तुमची पण सिंह रास आहे का? मग आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सिंह राशीच्या मंडळींनो, श्रावणच्या अत्यंत पवित्र महिन्यात अशा 3 रहस्यमय जागा आहेत जिथे चुकूनही पाऊल ठेवण्याची चूक अजिबातच करू नका, नाहीतर आयुष्यभर पश्चातापाची वेळ येऊ शकते. सिंह राशीच्या भक्तांनो, श्रावणातील एका शांत रात्री अचानक घरातल्या दिव्याची ज्योत थरथरली. वातावरणात एक अनामिका दडपण जाणवलं आणि पाठीमागे कुणीतरी उभा असल्याचा भास होईल. असा अनुभव तुम्ही कधी घेतलाय का? तर कमेंट करून नक्की सांगा. त्या अगोदर श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी, तुम्हा सर्वांचं दत्त कृपा या चॅनलमध्ये मी स्वागत करते. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आले असाल तर आता सबस्क्राईब करा. कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव किंवा श्री स्वामी समर्थ कमेंट करायला अजिबात विसरू नका. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी सिंह राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळीनं, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. सिंह राशीच्या मंडळीनं, या श्रावणमध्ये म्हणजेच की श्रावणात आकाशात ग्रहांची एक अशी दुर्मिळ चक्रव्यूह रचना तयार होत आहे जिथे तुमचं जुनं संचित आणि भूतकाळातील कर्म साक्षात महाकाल बनून तुमच्या आयुष्यात हिशोब मागायला परत येत आहेत. ज्या चुका तुम्ही पूर्णपणे विसरून गेले होतात त्या भूतकाळातील गोष्टींची सावली आता तुमच्या पाठीशी उभी ठाईली आहे. या ग्रहांच्या भीषण फेऱ्यामध्ये अशा 3 अत्यंत संवेदनशील जागा आहेत जिथे या श्रावणात तुमचे पाऊल पडता कामा नये. जर तुम्ही तिथे गेलात तर सुखाचा काळ संपून न संपणाऱ्या अडचणीची मालिका सुरू होऊ शकते. पण घाबरू नका, हे संकट फक्त भीतीपुरतं नाही. कर्माचा हा फेरा तुमच्या सकर्मतेचे फळे आणि मोठा भाग्योदय कसा घेऊन येणार आहे हे देखील या गूढ भागीत दडलं आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला या 3 धक्कादायक जागांबद्दल सांगणार आहे, पण त्यासोबतच या संकटातून रक्षण करणारा महादेवाचं अचूक महाउपाय, रक्षण करणारा महादेवाचं अचूक उपाय देखील उघड करणार आहे. हा व्हिडिओ अर्धवट सोडण्याची चूक करू नका, अन्यथा तुमच्या आयुष्याला दिशा देणारा महत्त्वाचा संदेश मागे राहील. स्वतःच्या कल्याणासाठी भविष्यवाणी शेवटपर्यंत नक्की पहा. सिंह राशीच्या मंडळीनं, श्रावणचा महिना सुरू होतात तुमच्या राशीचे स्वामी सूर्यदेव आणि शनी राहूची अशी तीव्र ग्रहस्थिती निर्माण होत आहे ज्यामुळे जुन्या कर्माचा फेरा जागा होतोय. बरोबर ऐकलं मंडळीनो, जुन्या कर्माचा फेरा जागा होतोय. या काळातील पहिली सर्वात संवेदनशील जागा म्हणजे एखादा ओसाड रस्ता किंवा अथंग शांत असलेली गल्ली. जर तुम्ही या श्रावणात रात्रीच्या वेळी किंवा संधी प्रकाशात अशा रस्त्यावर एकटे जात असलात तर लक्षात ठेवा, जिथे तुम्ही एकटे नसतात तुमच्या भूतकाळातील घटनांच्या सावल्या तुमच्यासोबत चालत असतात. या ओसाड रस्त्यावर पाऊल ठेवताच अचानक हवेत गारठा वाढेल आणि मनाला अनेमिका भीतीने घेरलं जाईल. सिंह राशीचा मूळ स्वभाव हा सिंहासारखा राजशाही आणि स्वाभिमानी आणि अधिकारी वाणीचा असतो, परंतु याच स्वभावामुळे कळत न कळत तुमच्याकडून झालेला अहंकार, कोणाचा केलेला अनादर किंवा स्वतःच्या वर्चस्वाखाली दुसऱ्यांचा दुखवलेला आत्मा, या सर्व गोष्टींची परीक्षा या काळात सूर्यदेव आणि शनी घेणार आहेत. भूतकाळ जर तुम्ही कोणाचा हक्क मारला असेल किंवा कोणावर अन्याय केला असेल तर या रस्त्यावरील एकांत त्या कर्माचा थेट समोर आणून उभा करतात, जिथे पडलेले तुमचे एक पाऊल तुम्हाला अशा कठीण प्रसंगात आणू शकते जिथून माघार घेणं कठीण होईल. हे ब्रह्मांड तुम्हाला आधीच काही सूक्ष्म संकेत देईल. अचानक अंगावर काटा येणे, मोबाईलचे नेटवर्क जाणे किंवा वारा नसताना झाडाची पानं हलणे असे घडले समजून जा की कर्माचा हा फेरा अत्यंत जवळ आला आहे. सिंह राशीच्या मंडळींनो, ताईंनो, दादांनो, दुसरी सर्वात धक्कादायक जागा म्हणजे वाहत्या पाण्याचा अंधार आणि शांत कोपरा. श्रावणमध्ये नदी, तलाव किंवा विहिरीचे असे काठ जिथे सूर्यप्रकाश व्यवस्थित पोहोचत नाही तिथे जाणे स्वतःहून संकटाला आमंत्रण देण्यासारखं आहे. या काळात जलतत्वावर शनी आणि मंगळाची तीव्र दृष्टी असते, त्यामुळे पाण्यातील नकारात्मक ऊर्जा जुन्या चुकांना आकर्षित करते. जेव्हा तुम्ही अशा शांत पाण्याच्या काठावर जाता तेव्हा तिथली शांतता तुमच्या मनावर दडपण आणू शकते. सिंह राशीच्या भक्तांसाठी हा पाण्याचा कोपरा अत्यंत घातक ठरू शकतो, कारण तिथे पडलेले चुकीचे पाऊल तुमच्या आयुष्यातील यश, मान सन्मान आणि सुखशांती एका क्षणात हिरवून घेऊ शकते. तिथे पोहोचतात तुम्हाला पाण्याच्या वासाऐवजी एक विचित्र दर्पण जाणेल आणि कानात गूढ आवाज ऐकू येईल. या संकेताकडे दुर्लक्षित करून पुढे गेला तर मोठा फटका बसू शकतो. आणि तिसरी सर्वात धक्कादायक जागा म्हणजे कित्येक वर्षापासून बंद असलेली मोडक कळस असलेली जुनी वास्तू किंवा तिचा उंबरठा. श्रावणात अशा ठिकाणी नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव खूप जास्त असतो. तिथे शनीची वक्रदृष्टी तुमच्या जुन्या चुकांचा हिशोब मागायला तयार असते. जेव्हा तुम्ही ओसाड वास्तूच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवता तेव्हा भूतकाळातील जुने वाद, दिलेला धोका किंवा केलेल्या चुकाचा व्यवहार या गोष्टीत
पुन्हा जिवंत होतं. सिंह राशीच्या भक्तांसाठी या वास्तूत जाणं म्हणजे आयुष्यातील चांगल्या प्रभावाला ग्रहण लावण्यासारखं आहे. तिथे पाऊल ठेवण्यापूर्वी हवे जडपण जाणवले किंवा पाठीमागे कुणीतरी पाहत असल्याचा भास होईल असा अनुभव आल्यास एका संकेतामागे फिरा. मंडळींनो, कर्माचा न्याय, नेतृत्व गुण आणि सिंह राशीचा आर्थिक भाग्योदय. सिंह राशीच्या मंडळींनो, शनिदेव हे फक्त कडक शासन करणारे नाहीत, या ब्रह्मांडातील सर्वात मोठे न्यायदाते आहेत. या श्रावणात कर्माचे चक्र फिरले तेव्हा प्रत्येकाला त्यांच्या कर्माचे फळ मिळेलच. भक्तांमध्ये जन्मतच नेतृत्व गुण असतं. मंडळींनो, म्हणजेच की सिंह राशीच्या भक्तांमध्ये जन्मतच नेतृत्व गुण असतं. पण तुम्ही अनेकांना आधार दिलाय, स्वतः खस्ता खाऊन इतरांचे भले केले, परंतु भूतकाळात ज्या विश्वासाने तुम्ही लोकांना जवळ केलं तिथेच तुम्हाला आर्थिक फसवणूक तिथेच तुम्हाला आर्थिक फसवणूक, धोका आणि विश्वासघात सहन करावा लागला, बरोबर ना? या श्रावणमध्ये शनिदेवाचा न्याय तुमच्या याच आर्थिक नुकसानाचा आणि मानसिक त्रासाचा हिशोब चुकता करणार आहे. जर तुम्ही नेहमी न्यायाने वागला आहात, कोणाचं वाईट केलं नाही आणि संकटात सापडल्यांना प्रत्येकांना मदत केली, तर डोळ्यातून अश्रू पुसून टाका, कारण हा काळ तुमच्यासाठी साक्षात महादेवाची कृपा घेऊन आलाय. भूतकाळ सोसलेला अन्याय, आढळ अश्रू आणि केलेल्या कष्टांचा हिशोब आता शनिदेव चुकता करतील. ज्यांनी प्रामाणिक राहून फक्त उपेक्षा सहन केली त्यांना या श्रावणात अभूतपूर्व यश, नवीन संधी आणि गमावलेला मानसन्मान परत मिळेल. अडकलेली कामे मार्गी लागतील, समाजात तुमची प्रतिष्ठा वाढेल आणि घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. पण दुसरीकडे ज्यांनी स्वार्थासाठी इतरांना फसवले आहे त्यांच्यासाठी शनिदेवाचा न्याय अत्यंत कठोर असेल. कर्मांच्या या न्यायालयातून कोणीही वाचू शकणार नाही. मंडळींनो, महादेवाचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगते, पण त्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ गुरुदेव दत्त किंवा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त ही कमेंट करायला अजिबातच विसरू नका. मंडळींनो, कमेंट केली, सबस्क्राईब केलं तर बेल आयकॉनला सुद्धा प्रेस करा, म्हणजे जेव्हा कधी मी सिंह राशीचा व्हिडिओ अपलोड करेल त्याचं सर्वात अगोदर नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. चला तर मंडळींनो, वेळ न घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर पहा मंडळींनो, आता या संपूर्ण भविष्यवाणीतील सर्वात पवित्र भाग्य म्हणजेच महादेवाच्या आशीर्वादाचा महाउपाय. हा उपाय सिंह राशीच्या मंडळीच्या अत्यंत आणि त्यांच्या कुटुंबातील एक अद्भुत सुरक्षा कवच तयार करेल. श्रावणातील कोणत्याही सोमवारी किंवा शनिवारी शांत चित्तेने महादेवाच्या मंदिरात जा. एका तांब्यात शुद्ध पाणी घेऊन त्यात थोडे काळे तीळ, कच्चे दूध आणि साखर मिसळा. अत्यंत श्रद्धेने शिवलिंगावर हे जल अर्पण करताना ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय किंवा ओम शनिचराय नमः, ओम शनिचराय नमः, ओम शनिचराय नमः चा जप करा. जल अर्पण केल्यानंतर मंदिरात थोडे वेळ शांत बसा आणि न कळलेल्या चुकीची क्षमा मागा. त्यानंतर मंदिराबाहेर एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नाची किंवा काळ्या तिळाचे दान करा. विशेष मंडळीनं, यासोबतच सिंह राशीच्या भक्तांनी श्रावणातील दररोज सकाळी सूर्यदेवाला तांब्यातून जल अर्पण करावे आणि आदित्य हृदय स्तोत्राचं पाठ करावा. यामुळे तुमच्या राशीचा स्वामी सूर्यदेव अत्यंत बलवान होईल आणि शनी राहूचा कोणताही नकारात्मक प्रभाव तुमच्यावर पडणार नाही. हा सोपा आणि भावनिक उपाय तुमच्या मनातील अविचता दूर करेल, शनीचा कोप शांत करेल आणि महादेवची कृपा तुमच्यावर राहील. सिंह राशीच्या मंडळीनं, तुमचे सोन्याचे दिवस आता सुरू होत आहे. फक्त महादेवावर आणि स्वतःच्या कर्मावर विश्वास ठेवा. हा संदेश तुमच्या मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव नक्की लिहा आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशीच अचूक राशी भविष्यासाठी बेल आयकॉनला देखील दाबा. तर मंडळीनो, भेटू अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व मंडळींना श्री स्वामी समर्थ. ओम शनिचराय नमः, ओम शनिचराय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 आदे.